अच्छा, म्हणजे लग्नाच्या चौघड्या आधीच आपल्या प्रेमाचा नगारा तुमच्या घरी वाजलेला दिसतोय. हो ना, म्हणूनच पप्पांनी लाऊडस्पीकर घेऊन तुला घरी बोलवलंय. लाऊडस्पीकर कशाला? आपल्या लग्नाची अनाउन्समेंट करायची आहे. आणि मम्मीला तुला बघायचं सुद्धा. बोंबला. आणि समज की तुझ्या मम्मीला माझा हा चेहरा आवडला नाही तर? नाही, चेहरा आवडणार नाहीच म्हणा. पण पप्पा मात्र डोळे झाकून कन्यादान करतील. आम्ही सुद्धा डोळे झाकूनच प्रेम केलंय. काय? नाही तर काय, अगं तूच तर सतत माझे डोळे झाकत असतेस ना. बस बस, संध्याकाळी घरी ये. काय रे, किती उशीर? ए सॉरी, अगं एक सिरियस केस आली, त्यात इमर्जन्सी ऑपरेशन करायला लागलं. अगं घरी सुद्धा जायला वेळ मिळाला नाही मला. तुला भेटायची काय झाली होती. बरं तू आता बस, मी आई बाबांना बोलवते. ओके. डॉक्टर. हो हो हो, हाऊ डू यू डू. आपण? मी पेशंट, हार्ट पेशंट. हार्ट पेशंट? बापरे. बाप, ते तर दुसरं दुखणं, कॅन्सरच म्हणा ना. कॅन्सर म्हणजे हार्ट आणि कॅन्सर हे दोन्ही रोग आहेत तुम्हाला? हो, सध्या तरी दोनच आहेत. कोणाला कन्सल्ट करताय तुम्ही? तुमची ट्रीटमेंट सुरू करणार आहे. नाही हो, मी अजून शिकाऊ डॉक्टर आहे. काहीतरी सांगू नका. अहो, एवढे मोठे हार्ट स्पेशालिस्ट तुम्ही. आमच्या प्रियाच्या प्रेमाच्या गोळ्या घेऊन स्वतःचा हार्ट बरं केलं. अच्छा, तसे हार्ट स्पेशालिस्ट. अहो पण ते कॅन्सर म्हणालात ते आमचे वडील. त्या रोगाला औषध नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही? मी सध्या टेम्पररी प्रियाचा भाऊ आणि पुढे परमनंट होणारा तुमचा मेवणा. अच्छा, नाईस मीटिंग यू. बट आय एम सॅड टू स्टे हिअर बिकॉज आय गॉट अपॉइंटमेंट. आय हॅव टू क्रॉस द स्ट्रीट अँड सिग्नल. उशीर होत असेल ना? म्हणजे भावना कळत आहेत ना. बी रिलॅक्स. आणि मध्ये इंग्लिश सुधारते वाटतं. राजेश, माझे आई बाबा. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. राजेश, तुला का बोलवलंय हे मुद्दाम पुन्हा सांगत नाही. हो, प्रियानी सांगितलंय मला ते. आधी डिक्लेअर करतो, मला हे लग्न मान्य आहे. पण बाकीचं काय? माझ्या दृष्टीनं बाकी काही राहिलेलं नाहीये. नाही, पण पुढे यांनी काय करायचं ठरवलंय ते तरी यांना विचारून बघा. त्यात काय ठरवायचं? माझी इंटर्नशिप संपल्यावर मी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू करायची असं माझ्या दादाने ठरवलंय. आणि तुम्ही काय ठरवलंय? माझं म्हणाल तर स्वतःचा दवाखाना मला एवढ्यात परवडणार नाही आणि दादाला कर्जाच्या ओझ्याखाली काढण्यापेक्षा मी कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करायचं ठरवलंय. हॉस्पिटलमध्ये नोकरी? शी काय? स्वतःच्या अंगाखालच्या अंथरुणाची जाणीव ठेवणं याला शहाणपण म्हणतात. वा राजेश, वा राजेश. त्यात वा काय हो? गोळ्या आणि मिक्सचर देणाऱ्या डॉक्टरांची काय कमाई असते? हल्ली एमडीचा जमाना आहे म्हटलं. हे पहा, माझ्या दादानी माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ले आहेत आणि आता माझ्या शिक्षणासाठी त्याला अजून कष्ट करायला लावणं मला सहन होणार नाही. अहो, कोण म्हणतं तुमच्या दादांनी कष्ट करायला हवेत? लग्नानंतर तुम्ही आणि प्रिया इथेच राहा. आम्ही तुमचं पुढील शिक्षण करू आणि तुम्हाला नर्सिंग होमही काढून देऊ. नाही, मुळीच नाही. माझ्या दादा वहिनीने सोडून मी घर जावई म्हणून राहणार नाही. वा बेटा वा, तुझ्या रूपा इतकं तुझं मनही सुंदर आहे. आगे बढो. प्रिया, मन तर गोड झालंच आहे, आतून काहीतरी तोंड गोड करायला घेऊन ये. आता आणते. थोडी अजून खाली सोडायला हवी होती. अगं, घरात खेळून सुद्धा हिरवळीवर खेळल्यासारखं वाटतंय. हिरवळीवर. तू कुठे निघालीस? हिरवळीवर. काय? शिरवळीवर. शिरवळीवर? आपल्या शिकवणीवर. शिकवणी? हो. मग पुस्तक कुठे आहेत? पुस्तक आज माझी तोंडी शिकवणी आहे. तोंडी? बघा ना, मला प्रिन्सिपल साहेब एक दिवस सुद्धा सोडत नाही. अगं, ते तुझ्या भल्यासाठी सांगत असतील. दादा लवकर जा, अजिबात वेळ घालू नकोस. माझ्या 96 धावा झाल्यात, 4 धावा बाकी आहेत आणि मी आता गावस्करचा 34 शतकांचा विक्रम मोडून 35वा शतक मारणार. काय सांगताय? काय मी चौकार मारणार नाहीये, मी आता षटकार मारणार. षटकार. षटकार मारताय? षटकार षटकार. रामू काका, टॅक्सीतून कोण गेलं? दादा आणि वहिनी. दादा आणि वहिनी टॅक्सीतून? काही घाबरायचं कारण नाही. वहिनी साहेबांच्या पोटात दुखायला लागलं ना. आज तुम्ही बहुतेक काका होणार. अरे काय म्हणताय काय रामू काका? मी आलो शकता 1 मिनिट. अरे थांबा थांबा, थोडं खाऊन जा. आता खायला वेळ नाही रामू काका, माझं पोट तुडुंब भरलंय. आज मी काका होणार, मला पुतण्या होणार. आज माझ्या खिशात असतील नसतील तेवढ्या सगळ्या पैशांची खेळणी घेऊन येणार मी त्याच्या पाळण्याला लावायला. दादा. अरे पण
ऐकायचं नाही. लोक आपापल्या पुरतं जगतात, पण या घरातली माणसं एकमेकांसाठी जगतात. सिस्टर, काय झालं डॉक्टर? आय एम सॉरी मिस्टर योगेश. अपघातात तुमच्या पत्नीच्या गर्भाशयाला गंभीर दुखापत झाली. आम्ही खूप प्रयत्न केला पण मुलाला नाही वाचवू शकलो. आय एम सॉरी. माधवी कशी आहे? ठीक आहे, पण केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्ही 3-4 दिवसांनी येऊन भेटा. ओके. अरे अरे, हे काय आता इतके पैसे कशाला खर्च केलेस? रामू काका, माझ्या दादानी माझ्यासाठी याच्यापेक्षा 10 पट जास्त पैसा खर्च केलाय. मला त्याच्या बाळासाठी खूप खूप पैसा कमवायचा आहे. अरे अरे, ही क्रिकेटची बॅट आणि ही डॉक्टरची खेळातली अवजार. डॉक्टर कधी मोठा क्रिकेटवाला झाल्याचं मी ऐकलेलं नाही. त्याचं काय रामू काका, जर पुतण्या झाला ना तर मी त्याला मोठा क्रिकेटर करणार, सचिन तेंडुलकर. आणि पुतणी झाली तर डॉक्टर. मग ही क्रिकेटची बॅटच कामाला येणार. कशावरून? वहिनी साहेबांना मुलगा होणार नक्की. लावूया पैज. पैसे नको, आपण छाप काटा करूया. छाप आला तर मुलगा, काटा आला तर मुलगी. काढा पैसे. मी काढतो. छापा 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 छाप म्हणजे क्रिकेटर. मुलगा मुलगा नाही मुलगी. अरे मुलगी तर मुलगी. पहिली बेटी धानाची पेटी. ते जर हाती लागण्यापूर्वी देवानं चोरून दिलं राजेश. नाही, असं होणार नाही. म्हणजे तुझी वहिनी वाचले हेच सुख समजायचं. काय? ते खेळण्याचे खेळणारे हात जन्माला येण्यापूर्वीच निर्जीव झाले. नाही नाही दादा, तू खोटं बोलतोयस. सांग तू खोटं बोलतोयस. नाही पण हे असं होऊ शकत नाही. नाही दादा, तू खोटं बोलतोयस दादा. ओ गॉड. हॅलो डॉक्टर जोशी. हॅलो. मिस्टर योगेश आले. हा. त्यांना पाठवू का? द्या त्यांना पाठवून द्या आतमध्ये. ओके. मैं कम इन? येस. बसा. डॉक्टर माधवीचे रिपोर्ट्स ते आजच माझ्या हातात आलेत. त्यात काही ऍडव्हान्स? त्याचीच फाईल आहे ते. म्हणजे यात काही त्यात काय ते सांगण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. तुम्हाला तुमची बायको हवी आहे का तुमचा वंश चालवण्याकरता एक मूल? म्हणजे डॉक्टर माधवी? येस. या अपघातात त्यांच्या गर्भाशयाला जी गंभीर दुखापत झाली, त्यामुळे त्या पुन्हा गर्भवती राहिल्या तर त्यांचं बाळंतपण त्यांच्या जीवावर बेतेल. गॉड. मिस्टर योगेश, बायको की मूल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पण डॉक्टर यावर काही उपाय नाहीये? नाही, माझ्यापाशी तरी नाही. पण ही केस फाईल मी माझ्याकडेच ठेवणार आहे आणि माझ्या शक्य तितक्या डॉक्टर मित्रांना मी ती स्टडी करण्याकरता दाखवणार आहे. म्हणजे आशा करायला थोडी जागा आहे? -1%. म्हणजे जवळजवळ नाहीच. एकच, तुम्ही तुमच्या बायकोला धीर द्या आणि सावधपणानं परिस्थितीची जाणीव करून द्या. ओके? मी प्रयत्न करतो. रामू काका, आज बाबांकडे काय मागितलेत? जे सुख देवानं नेले ते या संताकडे परत मागितले. बाबांकडे लेकराला काही मागावं लागत नाही.
त्यांना ते आपोआप कळतं. ते कळतं तर मग पुरे आज राजेशचा MBBS चा रिझल्ट आहे. तुम्हाला मी पेढे आणायला सांगितले होते. आणले तुम्ही? हो आणले ना. हे काय? अरे वा. आणि हो, मी किचन मध्ये वांगी भाजून ठेवली, त्याची सालं काढून ठेवा. बर. आज राजेशसाठी मस्तपैकी भरीत करायचंय. हो. हा, लागला रिझल्ट? मी डॉक्टर झालो वहिनी. मग हे काय पडलेल्या चेहऱ्याने सांगायचं असतं? हे बघ आधी सांग, दादा रिपोर्ट घेऊन आला? तू आधी हा पेढा घे. म्हणजे सगळं नॉर्मल आहे ना? हा पेढा तू डॉक्टर झालास म्हणून कळलं? मला माहिती होतं तू पेढे आणायला विसरणार. तू आधी इकडे अगं? इकडे. आता साईबाबांसमोर पेढा ठेव. अरे ठेव म्हणते ना. ठेव. आता हात जोड बघू आणि म्हण, माझ्या हाताला चांगला गुण येऊ दे. म्हण. राजेश, राजेश हे काय? वहिनी, अगं माझी आई, माझा देव, माझं सर्वस्व तू आहेस का? तुझ्या पायाला हात लावला ना, आता माझे हात औषधी झाले. अगं मी देवाला कधीच पाहिला नाही आणि माझ्या जन्मदात्या आईचा चेहराही मला आठवत नाही. पण मला खात्री आहे यशोदा, कौसल्या, मदर मेरी या सगळ्या मातांचा चेहरा अगदी तुझ्यासारखा असेल. आणि माझी आई आहे ना. तू आधी तोंड बंद कर. हे बघ, माणसाने इतकी स्तुती करू नये कधी. हे पेढे घे आणि सगळ्या वाडीत वाटून ये. मी आज तुझ्या आवडीचे वांग्याचे भरीत केले. अरे वा बहिणी, तुझा जवाब नाही. मी आत्ता जाऊन भरताच्या ताटावर बसायला येतो. बर. अरे दादा ये. अरे लागला रिझल्ट? हो दादा, मी डॉक्टर झालो. गुड गुड. अरे पण वहिनीच्या रिपोर्टचं काय झालं? माधवी कुठे आहे? ती किचन मध्ये. पण रिपोर्टचं काय झालं सांग ना. काय नाही. काय नाही? अरे मला माहितच होतं तिला काही होणार नाही म्हणून. हो काय नाही म्हणजे रिपोर्ट मध्ये काहीच नाही. म्हणजे रिपोर्ट इज नो. माधवी पुन्हा कधी आई होऊ शकणार नाही. काय? अरे पण दादा काहीतरी उपाय असेल ना रे? नाही, आई झाली तर ती आपल्या बाळाला पाहायला जिवंत नसेल. हो नो. अरे पण दादा, तिला एवढी मोठी शिक्षा कशासाठी? राजेश प्लीज आवर, स्वतःला आवर. हे बघ माधवीला आताच कळतं कामा नाही. अरे तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिल्यावर तिचं काय होईल? आवर, स्वतःला आवर. सॉरी दादा, नाही मी स्वतःला आवरू शकणार नाही. राजेश, बहिणी. माधवी तू? मी सगळं ऐकलंय राजेश. हे बघ डॉक्टरांच्या रिपोर्ट प्रमाणे खोट आहे तो रिपोर्ट, अगदी खोट आहे. बहिणी. राजेश, मी ज्यावेळी या घरात आले ना त्याच क्षणी आई झाले. अरे तू कोण आहेस माझा? तू मुलगा नाहीयेस माझा? मी आई नाहीये तुझी? बोल ना. बहिणी बहिणी. राजेश, हे बघ वेड्या, अशी आसू ढाळून आपल्या आईला दुःख देऊ नकोस. अरे दुसऱ्यांच्या वेदना दूर करणारा डॉक्टर तू, आणि तूच आपल्या आईला वेदना देतोस. नाही बहिणी. अगं तुझ्या मांडीवर डोकं ठेवून रडण्याचा हक्क आहे मला. अरे वेड्या, असं लहान मुलासारखं रडतोयस काय? शांत हो राजेश, शांत हो बघू.